विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मैडम लोग साइड बाबी है कैंडल पाहिजे डॉक्टर साहेबांकडे ज्योती लावा महिलांनी सर्व याला ओके या पुढे या इकडे या ना मयूरी या चेअर आहे डॉक्टर कांबळे यांचा सत्कार राजमाता ग्रुपच्या अध्यक्षा मयूरताई यांचा सन्मान सीमाताई कल्याणकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। एक झाला हा चला तुम्ही या साईडला सगळ्यांनी या आपण अहिल्या सन्मान देऊनच सन्मान या ना सगळेजण या सगळं ग्रुपच या तुमचं हा ग्रुपलाच देऊ हा या पुढून या काही इकडं इकडे इकडनं हा या इकडनं काय हा आणि समृद्धीचा सन्मान घ्या। इकडे या डॉक्टर साहेब या पुढे या किंवा येत आहेत ना त्यांचाही सन्मान। हॅलो हो आशा नाही आल्या तुम्ही या आता। हो दादा हो हो पोलीस सब इन्स्पेक्टर
यांचा सन्मान महेश दादा वासकर मॅडम Right. थँक्यू निर्बाळा तुम्हाला नाही हो संजीवन सेवा परिवार यांचा सन्मान होईल. पूर्ण झाडं जे आहेत सगळी इंदापुरात आहे ना आपलं पालखी तळ अख्खं त्यांनी सजवलंय. आजची झाडं आपल्याला त्यांच्या सेवा परिवारात अरे नाही तुमचं काम यानंतर चौधरी मला डॉक्टर साहेब नामपल्ली यानंतर ऍडव्होकेट रेश्मा गाडे यांचा सत्कार शहर प्रमुख आनंद केकांतर्फे. भैया तुम्ही या ना पुढं. हो या पुढे महिला मंडळी या. मला या पुढे चला मागं कोण मॅडम आले का नाही येत आहे दादा. आजच्या कार्यक्रमासाठी या बसून घ्या. तुम्ही आता बोलू शकतो. ह्या सगळ्या सिस्टममध्ये सगळ्यांना सन्मान करतो. घ्या. मी सगळ्या सिस्टरांना विनंती करते की सगळ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात एक आपण सन्मान अहिल्या सन्मान देऊन करत आहोत हॉस्पिटलचा, जेणेकरून तुम्ही सगळेजण आम्हाला नेहमी असता. आमचं काम बरोबरच आहे पण तुम्ही प्रत्येकाला पेशंटला लाय करता पूर्ण स्टाफचा आणि हॉस्पिटलचा. ट्रॉफी दादा. अच्छा पुढे या सर्व पुढे या पुढे डॉक्टर साहेब या तुम्ही इकडे हा काही इकडे काही या इकडे हा असं बरं. आपण नेहमी बघतो एक स्त्री म्हणून काम करताना आपण सगळ्या जण या समाजात काम करतो. प्रत्येकीला माहिती आहे त्या सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात, काही आपल्या विधी विभागात करतात, काही पोलीस प्रशासनात करतात, सामाजिक कार्यात सायरा भाभी आहेत, धार्मिक ह्याच्यात कवितके मॅडम आहेत. म्हणजे आपण पूर्ण मिलाप जो आहे तो इथं घडवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आमच्याकडून राहिला होता राजमाता ग्रुप, तोही योगायोगाने आला. आम्ही त्याबद्दल थोडस दिलगिरी व्यक्त करते. माझ्याकडून राहिलं होतं, वकील साहेबांनी सांगितलं होतं, पण तोही योगायोगाने आज पूर्ण झाला सगळा ग्रुप. त्याच्यामुळं सगळ्यांचं पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळेल त्यांचं अभिनंदन करते. आणि एकच गोष्ट आयुष्यात आम्हालाही थोडं फुलला फुलाची प्रक्रिया आपण म्हणतो. आज आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं एवढं काम आहे की त्यांच्या कामाची आपण महती वर्णनही करू शकत नाही. कारण आज जर बघितलं चारीधाम सारखं भारत घ्या किंवा आपल्या पूर्ण देशभर जेवढी मंदिरं झाली, जेवढी सामाजिक काम झालंय ते त्यांच्या इतकं कुणीही करू शकत नाही. एक महिला शासन प्रशासन सगळ्या गोष्टी सांभाळून जी आपण आज 7/12 म्हणतो तर पहिलं 7/12 करायचं काम सुद्धा अहिल्याबाईंनी केलं होतं. बांधावर 7 झाडं आणि 12 झाडं लावा आणि त्याच्यावरून 7/12 झाला. तर एवढं मोठं आपण ज्या गोष्टी म्हणतो की माझ्या शेताचा 7/12 काढायचा आहे, पण त्याची मूळ सुरुवात किंवा ती कल्पना सुद्धा आपल्या आज राणी साहेबांना सुचली, राजमातांना. त्यांच्यामुळं आज आपण
प्रत्येक गोष्टीत बघतोय आणि त्यांच्या इतकं कार्य मी म्हणते आपलं फुल फुलाची जेवढ्या आता आपण सगळ्या जणी आहोत आपल्याला जेवढं करता येतंय तेवढं करतोय, पण त्यांच्या एवढं आपल्याला होऊ शकत नाही. परमेश्वराला मी एकच विनंती करते की आमच्या आयुष्यात आमच्याकडनं चांगलं सामाजिक कार्य घडो आज त्यांच्या जन्मशताब्दी त्रिशताब्दी निमित्तानं. आणि सगळ्यांना पण शुभेच्छा देते की बाबा तुम्ही सगळेजण इथं आलात, तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला खूप चांगली शोभा आली. आणि जे काही आपले पेशंट आहे खूप वेळ लेट झालंय मलाही माहिती आहे, सगळे नंबरला बसलेले आहेत, त्यांनाही आता सगळ्या डॉक्टरांना सांगते की आपल्या तपासण्या सुरू करून प्रत्येकाचं चेकिंग सुरू करावं. आणि दादांना विनंती करते की दादांनी आमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. डॉक्टर साहेब. पत्रकार बांधवांचा सन्मान घ्या. सर्व मान्यवरांना सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. जे 300 वर्षापूर्वी त्यांचं जे कार्य आहे, नेतृत्व, दातृत्व, कर्तृत्व, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी त्या वेळेमध्ये इतकं मोठं कार्य केलेलं आहे की आजची महिला सुद्धा त्याच्यामध्ये थोडी कमी पडत आहे. आणि त्यांचाच वसा पुढे घेऊन आम्ही सर्व सावित्रीच्या लेकी आणि अहिल्याबाई होळकरांच्या पण लेकी त्यांचं कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्येच एक माझी मैत्रीण सीमाताई कल्याणकर ह्यांनी आज महिलांच्या आणि सर्व बंधू आणि भगिनी ह्यांच्या आरोग्याचा वसा त्यांनी उचललेला आहे आणि खूप छान कार्यक्रम त्यांनी आज इथं घेतलेला आहे. त्यांच्या सर्व कार्यक्रमांना आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आज आम्हाला इथे बोलावून आमचा सन्मान केला, त्यासाठीही आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि असेच अहिल्यादेवी होळकरांचे कार्य आम्ही सर्वजणी पुढे नेण्याचा प्रयत्न करू अशी मी इथं इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. बोले सूर्य धरतीला आज तुझ्या अंकावरती काय चमकले सांग मला. तेव्हा बोले धरती सूर्याला, अहिला नामक इथे जन्मली, कल्याणी एकबाला. इतकं तेजस्वी कार्य आजपर्यंत, म्हणजे राजमाता म्हणून सन्मान यासाठी की त्या संत वृत्तीच्या साम्राज्ञी होत्या. साम्राज्ञी अनेक होऊन गेल्या, जसे राजे अनेक होऊन गेले तसे साम्राज्ञीही अनेक होऊन गेल्या, पण संत वृत्तीच्या साम्राज्ञी असल्यामुळे सर्वांच्या त्या माता झाल्या. त्यांचं मातृत्व देदीप्यमान, कर्तृत्व तेजस्वी, नेतृत्व अगदी म्हणजे सूर्याला सुद्धा तेजस्वी वाटावं एवढं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या चारही नद्यांचा एकत्र संगम असणाऱ्या या अहिल्यादेवी आणि यांच्या कार्याचा ठसा संपूर्ण देशभर आपण पडलेला पाहतो. कारण प्रांतिकवाद आज आपण पाहतो, एक गमतीनं बोलते मी की वार्डाच्या पलीकडे आपण विकास करत नाही, आपलं वार्ड पाहतो आपण. त्यांच्या कार्याचा आपण आदर्श घेतला पाहिजे की जिथं गरज तिथं मी पाहिजे. मला नेतृत्वाचं दान दिलेलं आहे ईश्वराने, तर हे नेतृत्व जपून आपल्याला गरज तिथं आपलं कार्य नेलं पाहिजे. जसं अहिल्यादेवींनी नेलं की त्यांनी प्रांतापुरता विचार केला नाही आणि अगदी सीमा आपल्या आखून घेतल्या नाहीत, तर असीम कार्य केलं. जिथं जिथं गरज आहे तिथं तिथं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि याच कार्याचा ठसा आज देशभर उमटलेला आपण पाहतो. त्यांच्याबद्दल अत्यंत असा अभिमान, स्वाभिमान आणि अगदी निरतिशय असा आपल्याला आदर वाटत राहतो. जसा स्त्रियांना वाटतो तसाच पुरुष बांधवांनाही वाटतो. हाच आदर्श आपण अंतर्मनामध्ये जपूया आणि त्यांचं कार्य पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूया. आपणही त्या कार्यामध्ये सहभागी होऊया आणि आपल्या परीने जितकं कार्य करता येईल तेवढं आपण करूया. हीच मी नम्र विनंती आज अहिल्यादेवींच्या चरणी करते की आम्हाला सर्वांना अशी सद्बुद्धी द्या, अशी शंभूचरणी तुम्ही प्रार्थना करा आणि आपण ही शंभूचरणी लीन होऊन अशी प्रार्थना करूयात की आपण आपल्यापासून सुरुवात करूया, माझ्यापासून सुरुवात. आपण नेहमी म्हणतो कार्य चांगलं व्हावं, पण कुणीतरी ते करावं, कुणीतरी पेक्षा माझ्यापासून सुरुवात व्हावी हा विचार आपल्या सर्वांच्या मध्ये रुजावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं जमलेल्या बंधू भगिनींनो, सर्वांनीच सांगितलं
की अहिल्यादेवी होळकर राणी साहेब यांचं काम अतुलनीय आहे आणि त्यांच्या काय एवढं आपल्याला काम करता येणार नाही, परंतु आपण थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी आम्ही तर पोलीस स्टेशनच्या वतीने 100% येणाऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथं पण येणाऱ्यांनी तालुक्यातलं एक मला विनंती आहे, तक्रार नाही परंतु विनंती आहे की ग्रामीण रुग्णालयामध्ये पण जे पण पोलीस स्टेशन मार्फत अगर आजूबाजूच्या पंचकृषीतून एक तालुक्याचं रुग्णालय म्हणून लोक येतात तर त्यांना जी उपलब्ध आहे ती सर्व सुविधा देण्यात यावी, एवढीच विनंती. धन्यवाद. अनेक उपाधीनं त्यांना गौरविलं गेलं असतं. तर मी असं म्हणेन की पुण्यश्लोक हा शब्द त्यांच्या सर्व कार्याची प्रचिती देण्यासाठी पुरेसा आहे. पुण्यश्लोक ही उपाधी आजपर्यंतच्या किती लोकांना मिळाली, कोणत्या लोकांना मिळाली, याचा जर थोडासा आपण सारांश लक्षात घेतला तर त्या शब्दाचं सामर्थ्य तुम्हाला समजेल. पुण्यश्लोक या शब्दाचा शब्दशः अर्थ काढला तर असा होतो की ज्या व्यक्तीच्या, ज्या महापुरुषाच्या कार्याची जी त्यांची प्रचिती सांगण्याची कौन आहे, ज्या ओळी आहेत, जी वाक्य आहेत, त्याच्यामध्ये संपूर्ण पुण्य पेरलेला असा पुण्यश्लोक शब्दाचा खऱ्या अर्थाने मतीत अर्थ आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं कर्तृत्व महाराष्ट्रात नव्हे, मी पाहिलं काही कार्यक्रमाला 31 मेच्या कार्यक्रमाला मी परराज्यामध्ये होतो, महेश्वर असेल, उत्तर प्रदेश असेल, राजस्थान पर्यंत पाहिलं. उत्तर भारतामध्ये अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा एवढा मोठा जोश असतो की जो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र ही मॅडम त्यांची खरी जन्मभूमी आहे. कर्मभूमी त्यांची तुम्हाला सांगतो माळवा प्रांतामध्ये आहे, परंतु माळवा प्रांताच्याही पलीकडे अगदी राजस्थानच्या सीमेपर्यंत मी अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाचा आणि 31 मेचा कार्यक्रमाचा जल्लोष पाहिला. मला सांगा, चौंडी सारख्या एक छोट्याशा खेडेगाव बघा तुम्ही, चौंडीच्या पाठीमागचा आता चौंडी सुधारता येईल. चौंडीचा आता तुम्हाला सांगतो कायापालट होतोय, पण मागच्या 25-30 वर्षामध्ये तुम्ही चौंडी जर पाहिलं असेल तर साधं खेडेगाव, आणि त्यांच्या जन्माच्या वेळेचं कुठलं असेल ते काय परिस्थिती असेल, पण इथली एक कन्या, महाराष्ट्राची कन्या देशभर दखल घ्यावी, नवविश्वामध्ये दखल घ्यावी असं काम करते त्या काळामध्ये. म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही असा आपल्याला अनुमान करायला लागतो. आज भारताचं सगळंच्या सगळं मंत्रिमंडळ सर्वोच्च पदावर विराजमान असणाऱ्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी येत आहेत. तेवढा मोठा तुम्हाला सर्व कार्याची दखल आहे. आणि म्हणून मॅडमचं भाषण मला खूप आवडलं. त्यांनी प्रत्येक गोष्टीवरती असं विश्लेषण दिलं की मी थोडा वेळ मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहील. की या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची की आज प्रत्येक ठिकाणी वाद आहे, सामाजिक वाद आहे, भाषिक वाद आहे, प्रांतिक वाद आहे, ऐका, नंतर तुम्हाला सांगतो धर्माचा वाद आहे, जागतिकीकरणाच्या स्पर्धेचा वाद आहे. या वादामध्ये खरोखर आपल्याला पुढे जायचं असेल, खरोखर आपल्याला प्रगती करायची असेल तर तुम्हाला सांगतो अहिल्यादेवींच्या विचाराची आपल्याला पाठराखण करावी लागेल, त्यांचं अनुकरण करावं लागेल आणि त्याच्या पाठीमागे जावं लागेल. तर तुम्हाला सांगतो आपल्याला अपेक्षित असलेली प्रगती पुढं भविष्यामध्ये पाहायला मिळेल. विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम करणाऱ्यांचा सीमाताईने या ठिकाणी पुरस्कार देऊन किंवा सन्मान केला की हा सन्मान याच कार्याकडे आपण टाकलेले एक विधायक पाऊल आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मॅडमने सांगितलं कोणीतरी सुरुवात करा. चांगलं काम करणारा माणूस हळूहळू सुरुवात करतो, त्याला हळूहळू अनुयायी त्यांच्या पाठीमागे मिळतात. आणि तुम्हाला सांगतो या कार्याची ओळख नवीन पिढीला होत जाते. तुम्ही उचललेलं सीमाताई पाऊल चांगलं आहे. समाजामध्ये आता मॅडम बोलल्या, पोलीस दलातील मॅडम बोलल्या, ताई बोलल्या, मॅडम बोलल्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, नंतर तुम्हाला सांगतो सामाजिक क्षेत्र असू द्या, या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं पाऊल टाकणाऱ्याचं समाज सावकाश का होईना अनुकरण करतो ना, आपल्याला अपेक्षित असणाऱ्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. हा अनुभव माझा आहे, लक्ष द्या. तर त्यामुळं
या ठिकाणी रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिका असतील, समाजाची सेवा करणारा पोलीस दल असेल, शैक्षणिक काम करणारा तुम्हाला सांगतो शिक्षक वर्ग असेल, तुम्हाला सांगतो समाज प्रबोधन करणारे पत्रकार असतील, या सगळ्यांच्या मूळ ठाई देश सीमेवरती संरक्षण करणारे आमचे सैनिक असतील, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आपण ज्यावेळी येतो त्यावेळी सेवा हा दोन अक्षरांचा शब्द तयार होतो आणि ही सेवा समाजामध्ये झाली पाहिजे आणि त्याची जी प्रतीक आहे ती तुम्हाला सांगतो आपण पूजन येत आहे, आज त्यांना हार घालून वंदन करतोय आणि त्यांनी दिलेली विचारधारा जी आहे त्याची समाजातली चांगली माणसं आपण समाजातले काही लोक म्हणतात समाज वाईट आहे, समाज वाईट आहे. अरे पण समाज विधायकतेकडे चालतोय, काय पर्सेंट चांगले, चांगल्याचं पर्सेंटेज कमी जरी असलं आणि वाईटाचं पर्सेंटेज जास्त असलं तर चांगल्याचा प्रभाव वाईटाच्या कितीही पर्सेंटेजला मोडून काढतो. हा इतिहास आहे आणि हा इतिहास पुढे तसाच राहणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी अहिल्यादेवींच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या विचारांचं श्रवण करण्यासाठी त्यांच्याकडे त्याच्या पाठीमागं वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी काही लोक आले. त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्यांचाही आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिवसानिमित्त आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या सीमाताई कल्याणकर व महिला आघाडीच्या वतीने या इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर आणि समाजामध्ये कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सन्माननीय या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नामपल्ली साहेब, आमच्या इंदापूर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख ॲडव्होकेट केकान साहेब आणि आज या ठिकाणी ज्या सत्कार मूर्तींचा सत्कार झाला त्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर सौ शुभांगी ताई खंडागळे मॅडम, या आमच्याकडं दौंडमध्ये तालुका आरोग्य अधिकारी म्हणून ज्यांनी उत्तम प्रकारे काम केलं आणि त्यानंतर त्यांची बदली होऊन या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी त्या इथं आल्यात त्या आमच्या सुरेखा पोळ मॅडम. त्यानंतर ज्यांनी ताईंनी आता उल्लेख केला की पालखी तळावरती ज्यांचाही वाढदिवस असेल त्यांचं त्या ठिकाणी झाड लावून तो वाढदिवस नेहमी साजरा करून तो पालखी तळ अत्यंत हिरवागार करण्याचं काम केलं असे आमच्या सायरा अत्तार मॅडम. त्याचप्रमाणे ज्यांच्या आडनावातच कवितके आहेत आणि त्यांनी आपलं मनोगत कवितेमधूनच आता व्यक्त केलं त्या आमच्या निर्मलाताई कवितके. या ठिकाणी आपल्याला ज्यांनी कायद्याचं ज्ञान दिलं आणि ज्या कायद्याच्या अभ्यासक आहेत अशा आमच्या भगिनी ॲडव्होकेट गार्डे मॅडम, अशा महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खरं तर आवर्जून ताईंना आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, इंदापूर शहरामधल्या अहिल्या, मला वाटतं काय तुमचं आई राजमाता अहिल्या महिला संघ आहे या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या. या कार्यक्रमाची प्रसिद्धी प्रतिष्ठा आणि आमच्या मागे उभे राहणारे या इंदापूर नगरीचे सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आमच्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर आणि नर्सेस, खरं तर यापूर्वीच्या सर्व आणि खंडागळे साहेबांनी अत्यंत अहिल्यादेवींचं महत्त्व या ठिकाणी विशद केलं. मला सीमा आरोग्य शिबिराचा आणि या शहरामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार घ्यायचा आहे. मी लगेचच ताईंना सांगितलं हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या उपक्रम आपण आवर्जून घ्या. मी त्या ठिकाणी या उपक्रमासाठी उपस्थित राहील आणि खऱ्या अर्थाने आमचं तर आपण पाहिलंय सर्वांनी, इथं जरी वेगवेगळ्या पक्षातले असतील तरी शिवसेनेचं आरोग्याबद्दल काम हे आजपर्यंत अप्रतिम राहिलेलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आरोग्याबद्दल ज्या पद्धतीने दखल घेतात हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. कुठलंही असा छोटी जरी गोष्ट असेल तरी एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी पुढे जातात. आम्ही काम करत असताना आम्हाला पण सांगितलेलं, यांनी जसं सांगितलं ज्या पद्धतीने अहिल्यादेवी कुठले जात धर्म पंथ भाषा प्रांत न पाहता काम करत होत्या त्या पद्धतीने शिवसेना हा पक्ष
कुठलाही पक्ष, राजकीय, जाती, भेद, प्रांत मध्ये हा दुसरा कार्यक्रम आहे। यापूर्वी सुद्धा एक आरोग्य शिबिर आपण अपंगांना काही हातपाय देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। खरं तर शिवसेना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्याचं, जसं डॉक्टर साहेब आहेत, तंपले मॅडम आहेत, हे लोक आरोग्याचं काम करतात, त्यांना सपोर्टिव्ह काम आम्ही सर्व लोक करत असतो। त्या पद्धतीने मग मला वाटतं बहुतांश लोकांचा, ताईंचा नेहमी फोन येतो, दादा हे ऑपरेशन करायचंय, यांना मदत मिळवून द्यायची, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बसवायचंय। पण आम्ही कधीही आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना दुजाभाव न करता, पक्ष न पाहता काम करत असतो आणि आपल्यासारख्या लोकांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य लाभतं। खरं तर अहिल्या देवींच्या निमित्ताने ताईंनी, आता कवितके ताई आहेत या ठिकाणी, त्यांचं महत्व यांनी अत्यंत सुंदर असं विशद केलं आहे। पण या ठिकाणी मला असं वाटतं की माये भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, इतकं सुंदर काम राजमातांचं आहे। आपण आज सगळ्या भगिनी या ठिकाणी मोठ्या सरकारने गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कॅबिनेट बैठक चौंडीला घेतलेली होती आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने त्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन चौंडी या शहराचा विकास करण्यासाठी 655 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आज त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे। 655 कोटी रुपये खर्च करून अहिल्या देवींचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी आज कालच घोषणा केली की अहिल्या देवींच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने 300 रुपयाचं नाणं काल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। राज्य सरकार आपलं काम करतंय, आपण पण त्याच धर्तीवरती आपण सर्वजण काम करूया। पक्ष वगैरे निवडणुकीच्या काळापुरता मर्यादित ठेवला पाहिजे, परंतु सामाजिक आणि अशा ह्या महापुरुषांचं आपण काहीतरी घेऊन पुढे गेलं पाहिजे। राजकारण होत राहील, पण राजकारणाचा यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये सेवाभाव ठेवून कुठल्याही क्षेत्रात पण ताई आपल्याला असं काम करावं। आजची जर परिस्थिती पाहिली तर पोलीस स्टेशन मध्ये येण्यासाठी लोक घाबरतात। तो 10 वेळा विचार करतो, माझी तक्रार द्यायची घ्यायची, मी जाऊ की नको। असे प्रत्येक विभागामध्ये, तुमचाच नाहीये तर प्रत्येक विभागामध्ये झालंय। ते प्रत्येक विभाग हा लोकाभिमुख कसा होईल तो आपल्याला पाहावा लागेल। खरंच राजमाता अहिल्या देवींचं कार्य प्रत्येक विभागाने जर का आपण आत्मसात केलं तर आपण सामाजिक काम एक चांगल्या प्रकारचं उपलब्ध करू शकतो। म्हणजे आता तुम्हाला काही बंधन आहेत, मर्यादा आहेत, परंतु त्या वरिष्ठापर्यंत आपण सुरुवात करायची। ज्या पद्धतीने छोटं केलं, आज आमच्या सीमाताईंनी हा कार्यक्रम घेऊन एक सुरुवात केली। आज त्या ताई आहेत, त्यांनी एक झाड लावून सुरुवात केली, एक सुरुवात करायची। ज्या पद्धतीने महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी एकट्यांनी सुरुवात केली, पुढे जाऊन अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले। एका कुठल्याही छोट्या कामाची एक आग जरी लावायची असेल, त्याची सुरुवात एका ठिणगीपासून होते आणि मग मोठ्या प्रमाणात आग लागते त्याची। तसंच या सामाजिक कामामध्ये आपण जर का सर्वांनी झोकून दिलं, एकमेकाला सहकार्य केलं तर आपण पुढे जाऊ। मला वाटतं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आता महिलांमध्ये खूप ताई, आता तुम्ही राजमाता ग्रुप आहे तुमचा, खूप चांगलं काम करण्याजोगं आहे की महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पोळ मॅडम आहेत, मी त्यांचं काम पाहिलंय गेल्या कित्येक वर्ष, त्या माझ्याच मतदारसंघातल्या आहेत। खूप आपल्याला सहकार्य करण्याचे डॉक्टर लोक आहेत। आपण काहीतरी असा कॅम्प करा, आरोग्यमंत्री आपले आहेत, तुम्हाला लागेल ती मदत शिबिरासाठी किंवा महिलांच्या यशासाठी तुम्ही म्हणाल ती मदत करायला आम्ही तयार आहे। परंतु तुम्ही पुढे या, पुढे येऊन महिलांसाठी खूप चांगलं काम करा। ज्या म्हणजे सांगितलं की अनेक जण होतात की काही राजे होतात, महाराजे होतात, पण राजमाता सारख्या अशा काही ठराविकच आहेत। तसं तुम्ही पुढे या, महिला घडवण्याचं काम या ठिकाणी करा। त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्या आरोग्याचे प्रश्न मार्गी लावा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तुम्हाला लागेल ती मदत सांगा, आम्ही करायला तयार आहोत। खूप चांगली शिबिरं घ्या, त्याच्या काय लागेल आरोग्यमंत्र्यांना सांगून आपण पाहिजे ती जिल्हा शल्य चिकित्सकांना एक
सिटी स्कॅन आपल्याकडे, MRI नाहीये, सिटी स्कॅन आहे, MRI नाहीये. लवकरच आपण आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना आपण या ठिकाणी MRI ची सुविधा जर का उपलब्ध झाली तर मला वाटतं करमाळा वगैरे बाजूचा परिसर मला बारामतीमध्येच आहे, बारामती उपजिल्हा रुग्णालयाला MRI सुविधा, मेडिकल कॉलेज आहे तिकडे, त्यामुळे MRI होतो. मेडिकल कॉलेजला MRI ची सुविधा आहे हा, परंतु या ठिकाणी नाही. तर बाजूचा परिसर आपल्या खूप मोठी लोकसंख्या आहे, म्हणजे इंदापूरमध्ये 3.5-4 लाख मला वाटतं लोकसंख्या, 4 लाखाच्या पुढे असेल, एवढ्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न आहे. तो या ठिकाणी MRIच्या जर का मशीन उपलब्ध झाली तर तो प्रश्न मार्गी लागेल. आणि आपण राजकारण समजा करत राहू, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, काँग्रेस असू द्या, पक्ष कुठलाही असू द्या, परंतु शेवटी काय रुग्ण जसं आपण आता आगवणे प्रकरणामध्ये म्हणतो आरोपीला जात नसते. देवी होळकरांच्या जन्मशताब्दी निमित्त आज या ठिकाणी आपल्या मनामध्ये आज सन्मान केला. अशा काही केसेस आहेत काही महिलांच्या की ज्या आता आपण तुम्ही ते वैष्णवीचं प्रकरण पाहताय की त्याच्यामध्ये अशा घडू नये. प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपलब्ध आहे, आपण टेक्नॉसिव्ह झालं पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत. माझं असं म्हणणं आहे की उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याला खूप काही काम करता येण्याजोगं आहे. इकडे पेशंट आल्यानंतर आपण तपासणी, तुम्ही सांगितलं आता की बाबा 4थ्या स्टेजला गेल्यानंतर महिला वगैरे येतात, तर माझं असं मत आहे की एवढा खर्च आपलं राज्य सरकार करतंय पार, म्हणजे माझ्या माहितीनुसार इंदापूरला 19 कोटी रुपये पगार हे दर महिना राज्य सरकारचा वेगवेगळ्या आस्थापनांना, अंगणवाडी सेविकापासून आशा वर्कर पासून प्रांत सगळ्या शिक्षक असतील, ह्या सगळ्या आस्थापनांचा एका महिन्याचा खर्च राज्य सरकार 19 कोटी रुपये करत आहे. आणि तो 19 कोटी रुपये जर का राज्य सरकार खर्च, ते पैसे म्हणजे राज्य सरकारचे म्हणजे आपलेच आहेत, तुमचे आमचेच आहेत. ते योग्य ठिकाणी त्याचा योग्य वापर झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे, आज तुमचा राजमाता ग्रुप आहे, आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काहीतरी करता येईल, प्रतिबंध अगोदर केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे एक जुनी म्हणे, बैल गेला झोपा केला, तसं न होता डॉक्टर साहेब आपल्याकडं तुम्हाला कंपल्सरी आहे दर महिन्यामध्ये एक शिबिर घेण्याचं, वरून आपल्याला राज्य सरकारचे तसे निर्देश आहेत. तर ह्या सगळ्या महिलांना कधी सोबत घेऊन तुम्ही कोऑर्डिनेट करा. शेवटी तुम्ही जरी शासन चालवत असताना तुम्हाला जनतेला जर का तुम्ही सोबत घेतलं तर तुमचं काम अजून हलकं होईल आणि लोकांपर्यंत ते तुमचं काम पाठवलं जाईल. आपल्याकडं जिल्हा शल्य चिकित्सकाच्या नियमानुसार महिन्यातून 2 शिबिरं उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय घेणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्ही आपण नुसता ग्रुप करून थांबू नका, त्या ग्रुप कार्याच्या माध्यमातून पुढे येऊ द्या. डॉक्टर साहेब असतील, पोळ मॅडम असतील, आपण त्यांना हे करूया. आज आपल्या आशा वर्कर आहेत, आशा वर्कर खूप चांगलं काम करतात. तर डॉक्टर साहेब मला असं म्हणायचंय की जर 3ऱ्या 4थ्या स्टेजला जर आपण तपासणी करून ते जाणार असेल आणि त्यातून जर आपल्याला तो पेशंट परत आपण रिकव्हर होणार नसेल तर शिबिरांचं कार्य वाढवून, तपासणीचं काम वाढवून आपल्याला जर का पेशंट डिटेक्ट झाले लवकरच तर आपल्याला पुढील व्यवस्था त्यासाठी करता येणं शक्य आहे. तर आपल्या सगळ्या आज या निमित्ताने सगळ्या आमच्या या बंधू भगिनी उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण पुढे या. समाजामध्ये आपण नंतर म्हणतो की राजकारणी चांगली नाहीत, आज काय हे राजकारणाचं व्यासपीठ नाही, परंतु एक वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की खूप साऱ्या लोकांचं, म्हणजे अगदी शिकलेले असतील तरी अशा लोकांचं मत आहे की राजकारणी चांगले नाहीयेत. ठीक आहे, मग आपण पुढे आलो पाहिजे. चांगले नाहीत तर वाईट बाजूला काढा, चांगल्यांनी तर पुढे आलं पाहिजे ना. त्याच्यात आपण पुढे येत नाही आणि फक्त आपण नावं ठेवायचं काम करतो. तसं न करता प्रत्येकाने सुरुवात करा. आपल्या आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपण इथपर्यंत पोहोचतो आपल्याला कळत न कळत कुणीतरी मदत केलेली असते. आपण फार मोठं आहे. तुम्हाला ते एका मिनिटात त्या कामाचं महत्व सांगतो. आज जगाला ग्लोबल वॉर्मिंग ही जगाला भेडसावणारी समस्या आहे. ग्लोबल वॉर्मिंग ह्या विषयावरती पाश्चिमात्य देशांमध्ये आता मोठं काम चालू आहे. 20 देशांची त्याची परिषद आहे आणि भारत त्याचं नेतृत्व करतोय.
आज 48 तापमान असेल तर माणसाचा बहुतांश ठिकाणी तुम्ही आता वाचला असेल उष्माघाताने मृत्यू होतो. डॉक्टर साहेब, हे जर का टेम्परेचर 50 वर गेलं तर एकही माणूस जिवंत राहू शकणार नाही. आणि जर का आपल्या लोकांना जशी कोरोनाची साथ आली होती, कोरोनाच्या साथीमध्ये आपल्या कुटुंबातले अनेक लोकांना आपल्याला पाहावं लागलं की बाबा ते आपल्यातून गेले, दुर्दैवी घटना झाल्या, अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याच पद्धतीचं ग्लोबल वॉर्मिंग हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आणि जर का आपण झाडं लावली तरच आपण याच्यामधून टिकू शकेल. हा स्तुत्य अगदी छान उपक्रम आहे. आणि त्या निमित्ताने आज आमच्या ताईंनी सुद्धा प्रत्येकाला झाडं वाटप दिल्यात. बक्षिसाचा जो आपण करतो एक कार्यक्रमामध्ये दिलेलं झाड आपण ते वाढवा, लावा, त्याचं संगोपन करा. आणि या निमित्ताने आपण सर्वजण पुढे जाताल. आम्ही तुमच्या एक शासन म्हणून डॉक्टर साहेब आहेत, राजकीय बनून आम्ही आहे, इकडं नगरसेवक आहेत आपले, आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहे, महिला भगिनींच्या सोबत आहे. आम्ही तुम्हाला लागल ती मदत तुम्ही सांगा. तुम्हाला सुद्धा काही मर्यादा येतात, काही प्रस्ताव तुम्ही पाठवता, परंतु त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे तुमचाही नाईलाज होतो. कारण तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्हाला जिल्हा चिकित्सक आहे, उपसंचालक आहेत, डायरेक्टर आहेत, तुमच्याही स्टेप आम्हाला माहिती आहे. परंतु असं एखादं काम असेल की जे तुमच्याकडनं होणार नाही, पण तुम्ही असं एखाद्या राजकीय आमच्या ताई असतील, आमचे शहर प्रमुख केकांत साहेब आहेत, हे पप्पा आहेत, त्यांना जर सांगितलं तर आम्ही त्या माध्यमातून ते पुढे नेऊ. आम्ही कायम तुमच्या सोबत आहे. या निमित्ताने आज या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली. मी आपला सर्वांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तंबाखू, जर्दा, खरा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करत आहे. माझे कार्यालय, माझे घर, माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. आणि तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा. यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझा गाव आणि माझा महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. करा सदृढ हृदयाचा स्वीकार. या तंबाखूला नकार. नाही, पूर्ण आपल्या हॉस्पिटलचा रिक्त पद काय आहेत का? आपल्या इथलं प्राथमिक आरोग्य केंद्रांची काय अवस्था आहे? सगळे 10 PSC आहेत आपल्याकडे. 44 उपकेंद्र आहेत. ते आवडले गेले आहे. आता नवीन त्याची फक्त एक कॉपी ताईंकडे देऊ, म्हणजे आम्ही त्याला हे करू. तसे स्टाफ असतो, मी तुम्हाला मशीन ते सर्वांसाठी चालू आहे. जेंट्सला पण त्याचा लाभ घेता त्याच्यासाठी एक दिवस ठेवावा. आणि दाताचं सामान वगैरे सगळं आहे. डॉक्टर आहे, चेअर नाही. विचार घ्या, अपडेट होत नाही, चेअर नाही. आता सध्याला सिटी स्कॅन चालू आहे ना आपल्या इथलं? बरं. डेंटिस्ट आहेत ना आपल्याकडे, ते ऑपरेशन वगैरे काय होत नाहीत ना पुढे त्याच्यामुळे मागणी केली. त्याचं पण एक कॉपी जे तुम्ही प्रस्ताव केलाय ना वरती, त्याची एक कॉपी ताईकडे द्या.
आम्ही काय करतो, मंत्री महोदयांना, आता मी दर मंगळवारी कॅबिनेटला असतो, मंत्री महोदय आम्हाला भेटतात, बरोबर नाही? त्याचा वेळ का घालवायचा आपण, बरोबर आहे? जर आपल्याकडे आता डॉक्टर आहेत, आपण त्यांचा पगार देणार की नाही शासन? त्यांना बसवून ठेवून चालणार नाही ना. हे काम जर झालं तर तुमचं बघा काय असतं, आम्हाला जर रिकमेंड करायचं आहे उपजिल्हा रुग्णालय किंवा तालुका आरोग्य अधिकारी, आम्हाला जर मंत्री महोदयांनी विचारलं की बाबा यांना काय आपल्याला सत्कार द्यायचा आहे किंवा यांना काहीतरी हे द्यायचं आहे, आम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि आमचं काम असं आहे, आम्हाला स्ट्रिक्टली आमच्या पक्षाची पण वॉर्निंग आहे, कॉमन घिसापिटा काम करू नका, एक्स्ट्राऑर्डिनरी काम करता. त्यामुळे आम्ही फार मॅडमला आमचा स्वभाव पण माहिती आहे, आम्ही सपोर्ट पण करतो, पण जिथं चूक असेल तिथं आम्ही आवाज पण उठवतो असं. पण ते जनतेसाठी आपली काय कोणाची आम्ही वैयक्तिक म्हणून काय करत नाही, किंवा तुम्ही आज त्या पोस्टवर आहात, आम्ही काय तुम्हाला म्हणत नाही तर आम्ही त्या पोस्टच्या विरोधात हे करतो. तर माझं म्हणजे जे प्रस्ताव आपण आता प्रस्तावित केले असतील ते लवकरात लवकर ताईकडे त्याची कॉपी झेरॉक्स द्या, आम्ही पाठपुरावा करून ते तुम्हाला देईल, जेणेकरून ह्या इंदापूर ग्रामीण आणि इंदापूर शहर मधील लोकांना आरोग्याच्या सुविधामध्ये भविष्य काळामध्ये एकही तक्रार प्राप्त होता कामा नये. त्याचं कारण असं आहे, कुठल्याही एखाद्या रुग्णाने किंवा एखादी पेपरला बातमी आली तर आम्हाला त्या पेपरच्या बातमीच्या आधारे थेट एक तर मंत्री महोदयांच्या पीएमचा फोन येतो, अथवा आम्हाला आमच्या बाळासाहेब भवनमधून फोन येतो की तुम्ही काय करताय, त्याचं उत्तर आम्हाला द्यावं लागतं. ते उत्तर देताना आमची धावपळ होती आणि मग आम्ही कुठंतरी तक्रार केली की तुमची धावपळ होती. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण कोऑर्डिनेट करूया, आपण एक समन्वय असला पाहिजे आपला, आणि त्या समन्वयाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. तुमच्या ज्या ज्या पहिल्यांदा बघा मी काय म्हटलं, हे नाही ते नाही, तुमच्या पहिल्या काय अडचणी असतील त्या सांगा, ते आपण फुलफिल करू आणि मग पुढे जाऊया. तर कुठलंही पद रिक्त नसेल, आपण ग्रामीणमध्ये आपण आहात तर PSची काही त्रुटी आहेत तर त्या पण जरा हे करून पाठवलेले प्रस्ताव आता तुम्ही यांच्या ऐकलेल्या आपण पूर्ण करूया. त्याच्या माध्यमातून दवाखाना समस्याने उपाय केला, डॉक्टर आपले पदाधिकारी त्या ग्रुपवर जागा पण आहे आपल्याकडे, होईल ना. सर, पुणे सोलापूर हायवे आहे आणि त्या हायवेवरती अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि इथं पाहिजे तशी त्या अपघाताच्या रुग्णांना सुविधा मिळत नाही, त्या संदर्भात काय सांगाल आपण? आता तेच आता कोऑर्डिनेट चालू आहे की बाबा त्यांना आपल्याला काय आपत्कालीन आपला जो विभाग आहे, आपत्कालीन विभाग जो आहे ना, त्या आपत्कालीन विभागामध्ये काय त्रुटी असतील तर त्या सुसज्ज करून, बरोबर आहे तुमचं म्हणणं की खूप रात्रीचे वगैरे अपघात होतात आणि मग त्यांना ती सुविधा मिळत नाही, म्हणजे कधी कधी प्राण पण गमवावा लागतो त्या परिस्थितीमध्ये. असे पूर्वीचे अनुभव आहेत, परंतु आपला जो आपत्कालीन विभाग आहे तो सुसज्ज करून त्याच्या त्रुटी आपण बाजूला काढून तो लवकरच आपण ते लक्ष घालून आपण तो ऍक्टिव्ह करू. चांगलं दादा, एक प्रश्न आहे. सर्वसामान्य लोकांचं म्हणणं आहे असं की ज्या गोष्टी बाहेरच्या खाजगी दवाखान्यात त्यांना परवडतात त्या हिथं मिळतात, पण ज्या बाहेर परवडत नाही त्या हिथं मिळत नाहीत सुविधा. मग ते इथं येऊन तरी करायचं काय असं लोकांचं म्हणणं आहे. परवा साधं एक उदाहरण सांगतो. एक साधं हिमोग्लोबिन तापसायचं म्हणलं तर खर्च कमी येतो, पण व्हिटॅमिन B12 तापसायचं म्हणलं तर खर्च जास्त, बाहेर 1200 रुपये येतो. आणि इथं फोन केला तर हे सांगतात मशीन आहे पण ऑपरेटर नाही. आता तुम्ही सांगितलं काय इथं माणसं आहेत का, ते म्हणतात आहेत. आता ऑपरेटर नाही, परवा सांगितलं फोनवर सरांनी की ऑपरेटर नाही आमच्याकडे. मग हे याची दोघांना पण प्रश्न आहे, मला त्याची पूर्तता काय? व्हिटॅमिन B12 आणि D3 याची तपासणी आपल्याकडे दवाखान्यातच नाही सध्या, या बाहेर पण तपासणी होत नाही. तपासणीसाठी जे महालॅब आहे त्याची परवानगी लागते, बरोबर. ती या शासनाची परवानगी प्रस्तावित आहे. म्हणूनच सांगितलं की बघा, ज्या ज्या ठिकाणी माझा पहिला प्रश्न हा होता, राज्य सरकार जर का आपल्याला सुविधा ग्रामीण लोकांचा प्रश्न, त्यांना काय माहिती आहे, त्यांना कसं समजलं? खाजगी हॉस्पिटलमध्ये काही तपासण्या होतात, आपण राज्य सरकारने देऊन सुद्धा त्या आपल्याकडे होत नाही का, आता आपल्याकडे त्रुटी आहे. माझं म्हणणं आहे की त्या त्रुटी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत एकही त्रुटी राहता कामा नये. कारण एखाद्या जनतेने जर का तक्रार केली, उद्या उदाहरण दाखल, पत्रकार बंधू आहेत, मी तुम्हाला अनऑफिशियल सांगतो, समजा तक्रार केली की बाबा या ठिकाणी सर्व असताना इथं केले जात नाही, काय उत्तर आहे?
बरं आपल्याला नुसता प्रस्ताव दिलाय म्हणून चालणार नाही ना. त्या प्रस्तावाबाबत तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचा पाठपुरावा काय केला, रिमाइंडर दिलं का, तुम्ही किती त्याचं हे, ह्या पण गोष्टी होतात. माझं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी काही पदरिक्त असतील तुम्ही बेशक आम्हाला तुमच्या कुठेही, आता बघा यांना काही प्रॉब्लेम्स असतात की वरिष्ठ लगेच मग याच्यावर हे करतात, जिल्हा शल्य सर असतील किंवा डायरेक्टर असतील सगळे, पण आम्ही निपटतो ना ते. आम्ही तुमच्या मागे खंबीर आहे. आम्ही थेट तुमची भेट आरोग्यमंत्र्यांशी करून देऊ शकतो थेट, तुम्हाला जर काय असं असेल तर. पण रुग्णांच्या बाबतीत हेळसांड चालणार नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो, आमचे उपमुख्यमंत्री या बाबतीत फार स्ट्रिक्ट आहे. याची तुम्ही काळजी घ्या. या निमित्ताने माझी आज विनंती आहे आपल्याला. मी कोरोनाच्या काळामध्ये इथं आलो होतो, जे डॉक्टर होते त्यांचा घाम काढला होता बीवरती, गरमले होते, बरोबर आहे ना. हा म्हणजे मॅडमला पण माहिती आहे. तर तुम्ही सांगा, पहिली मदत पेशंट होता कामा नाही, एवढं आमचं मत आहे. नाही दिसतंय एकदम चांगलं नाही, थोडंसं स्वच्छता असली पाहिजे, त्याच्यामध्ये काय कमी पडते. बघा तुम्ही मला सांगा डॉक्टर साहेब, ह्या उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च किती आकडा सांगा. बरोबर आहे, मग जास्त आहे. 23 लाख तुम्ही अर्धाच सांगितलाय. साधारण एका उपजिल्हा रुग्णालयाचा खर्च 45 लाखापासून अभाव आहे. बरोबर. आता तुम्ही काय काय त्रुटी आहे तुमचं बंद आहे, तर तो विभाग जर धरला, आज जर 20 लाख 20 लाख रुपये जर शासन खर्च करतं, त्या 20 लाखाच्या सुविधा लोकांना नको आहेत का? कोणासाठी करता येईल? वेस्ट जात आहे पैसे. मगाशी मी माझ्या भाषणात काय सांगितलं, 19 कोटी रुपये इंदापूर तालुक्याचा सगळ्या आस्थापनाचा पगार आहे. 19 कोटी रुपये दरमहा. ही बाब आपल्या सरकारसाठी, आमच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून चांगली नाही. आणि आम्ही कॅज्युअली काम करणार नाही. आम्ही राजकारणापुरतं मर्यादित नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. 80% समाजकारण आणि राहिलेलं 20% राजकारण. ते पण ते समाजकारण टिकवायसाठी. म्हणून आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. ते जे काय असतील ते तुम्ही द्या. आम्ही प्रयत्न करू. आपल्याला सगळ्याच गोष्टींना यश येईल असं नाही, पण 90% गोष्टी तर निश्चित आपण पार पाडू त्याच्यात. करा. हा ओके, धन्यवाद. दादा, परत एकदा कोरोनावर तोंड काढायला लागलाय. मुंबई पुण्यात तर 300-400च्या पुढे विक्री झाली आहे. आपल्या इथं त्याच्या संदर्भात काय अजून काय नाही. आता हे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये साधारण 109 पेशंट त्या दिवशी 363चा 11 आलेला आहे. पण काहीतरी 7 का 8 परवा दिवशी मृत्यू पावलेले आहेत. पुण्यामध्ये 29 पेशंट डिटेक्ट झालेले आहेत 2 दिवसापूर्वी. म्हणजे शहरामध्ये हे प्रमाण आता लोक वर काढतात. परंतु मला वाटतं WHOचे काही त्याला हे आलेले आहेत की गाईडलाईन आलेले आहेत की त्या गाईडलाईन की पूर्वी इतका तो कोरोना हे नाही आहे, तर तो सॉफ्ट आहे. त्याच्यावरती WHOच्या गाईडलाईन झालेल्या आहेत. आता सुद्धा जर ग्रामीण भागासाठीच्या गाईडलाईन आल्यानंतर आपण तो अवेअरनेस उपजिल्हा रुग्णालय असेल, PSC असेल, नाही का, या माध्यमातून आपण जनतेपर्यंत त्या गाईडलाईन पोहोचू. आता सध्या सुद्धा इंदापूरमध्ये सर्दीचं प्रमाण, घसा खवखवणे याचे जास्त वाढले. क्लायमेट चेंज, व्हायरल इन्फेक्शन. आता त्याचा प्रश्न आहे की मे मध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊन असतं, पण मे मध्ये इतका प्रचंड पाऊस पडलाय की त्याच्यामुळे काय झालं, व्हायरल इन्फेक्शन अचानक बदल झालाय. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनमुळे काय होतं की जेव्हा तो आपल्या घशामध्ये गेल्यानंतर तो हे होता. व्हिजिट झाले. 3 पेशंट आहेत, पण त्यांची फ्रिक्वेन्सी असते आठवड्याला. त्याची इन्फॉर्मेशन आलेली सगळं माडामधून आलेत आपल्याला. हो, म्हणजे दुसऱ्या तालुक्यातून आले, म्हणजे आपलं काम चांगलं आहे. तर पण हे पोचलं पाहिजे ना. आपण काम करतो म्हणून हे जे ॲड्रेस
आता मला वाटतं काही आपल्याला सोलापूरमधून आणि हे आपल्याला शासनापर्यंत आपलं गेलं पाहिजे. दादा, आणि आता आकुगाव ते शिरसवडीचा रोड पूल झाला ना, तर अजून पेशंटची किंवा सगळ्या लोकांची धाव इंदापूरकडे जास्त असणार आहे. त्याच्यामुळे आरोग्य राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.